आमच्या दाराने असलं किंड आणलं या तर ह्याच्यात व्हिडिओ काढायचं असं करायचं अर्ध म्हणे हे असं करून बघा असं अशी बट्ट दावायची असं उभं करायचं आणि ह्याच्यात मोबाईल ह्यात लावून ह्या व्हिडिओ काढायचा. तर मित्रांनो आमच्या दानाने काल तेवढवर आणलं बरेच महाग आहे वाटतं काहीतरी बरं म्हणणार तरी सांगितलं हे मोबाईल पण धुवायचा आणि हे किंड आणलंय दानाने व्हिडिओ काढायसाठी. हे आता करा बंद करा ते असं एवढं मोठं आहे पण मग बारीक होतंय बाबा नाही का. मग हे असतं मोठं असल्यामुळं हे करायचं आणि बघा असं होतं एकदम बारीक आणि मग हे लॉक बी होत लोक होते आणि बघा हे असं करायचं. थोडं इकडं अलीकडे फिरवायचं. हा बस बस तेवढंच फिरवायचं वर उचलायचं. हे बघ आणि हे असं केलं त्याची नाही काय अडचण ते तसं ते नाही तसं नाही एवढंच. हा एवढंच असं आमच्या दाराने आणले बघा व्हिडिओ काढायला. व्हिडिओ काढायला ह्याला कॅन्ड म्हणतात. कॅन्ड हे बरेच महाग आहे पण त्याने आणलं मग ह्याचं उभं करायचं हे लय होते. कसं काय चांगलं ना बाबा व्हिडिओ काढा व्हिडिओ काढायसाठी आणले मी चांगली. आणि हे आप्पा भाऊकडून आणले बरं का आप्पा गुली त्याच्याकडून आणले त्याच्याकडे होतं तर त्याने दिलंय मला. आता त्याची किंमत काय मला त्यांनी सांगितली नाही पण कमीत कमी बाबा 1200 पर्यंत असेल. आणि त्याची कंपनी मित्रांनो काही ही कंपनी आहे बरं का त्याची. तुम्हाला जरी समजा ऑर्डर वगैरे जर करायचं झालं तर आता सोशल मीडियावर भरपूर ऑप्शन आहेत ऑर्डर करण्यासाठी. तर हे आपलं स्टँड तर अशा प्रकारचं स्टँड आहे मित्रांनो. कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ह्या स्टँडचा व्हिडिओ बाबा तुम्हाला कसं वाटलं हे मला हे बी कमेंटमध्ये सांगा. तर आजपासून अशाच क्वालिटी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मी. तर हे आपलं स्टँड बरं का नवीन मी आणले माझ्या मावस भावाकडून. पैसे द्यायचे हा द्यायचं त्याला फुकट कशाला पैसे नाही काय पैसे काय करू काय रे हे काव मामा मस्त तार बसलाय इतक्या जवळ बसलाय तरी घाबरत नाही काय नाही. त्याला खायला टाका ना. तर मित्रांनो भिजवाय आलो होतो रानात बरं का. तर आज सिंगल फ्रीज बी लाईट कसलीच नाही बरं का. लाईट काय तर मित्रांनो शेतामध्ये आलोय आणि शेतातल्या आपल्या विहिरीचं पाणी प्यायला या बर का. आणि आमच्या विहिरीची एक खासियत आहे मित्रांनो माळ रानात विहीर आहे डोंगरात बरं का कडक. आणि मी जे आहे बसलोय ना एकदम खडक प्युअर काळा पाषाण आहे. त्यामुळे इथं कुठलं म्हणजे प्रदूषण होत नाही किंवा घाण पाणी कधीच होत नाही. फिल्टरच्या पाण्यासारखं पाणी. चला आपल्याला आता मेन रग जायचं. त्याच्यानंतर मित्रांनो ही आपली बाजरी बर का. तर सुंदर अशी बाजरी डोक्याच्या वर गेली थोडी पोटरी झाली बरं का. तर एकदम सुंदर अशी आपण क्वालिटी देणार आहे इथून पुढे व्हिडिओला. मी तर शेतात आलो आणि शेतात मी थोडासा शेण घेतलाय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपल्या स्टँडवरचं विषय असणार बरं का मित्रांनो. आपल्या स्टँडमध्ये शूटिंग काढलेली असणार आहे.
तर ही मी एक नवीन स्टँड घेतलं. त्या स्टँडचं आपल्याला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारची आपली एक आजची. तर चला तर चला मित्रांनो, आता मेंढराकडे जायचंय बरं का. शेतीला जरा येणं मारला, आता मेंढराकडे जायचंय. गाव पाहुणं काय नाही यात्रेला गेलतो कुठं? भंडारे कोणचा पांढर होता? होय. कुठं आली पालखी? बर 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 चालेल. करा देव देव. आता आम्हाला मेंढरामुळे जरा बघावं लागते नाही का. चालतंय चलो का मग. दाजी वडापाव बरोबर भाकर का कर ना. भाकर वडापाव आणला ना. मला जे मला भूक लागली. तुम्ही घरी जाणार आहे? आम्ही घरी जाणार आहे. खाई एक वडापाव तुम्ही हा घरी जा. मग वडापाव खातोय ना गेलता घरी. सारवा घ्यायची घरी वडापाव खाय तुम्हाला जरा घे. पावाची मला तू बघ. तेव्हा मित्रांनो आता वडापाव खातोय. दाना घरी लावला तर जणाला कांदे रोवा भिजवायची लाईट नाही म्हणतो. त्याने वडापाव आणलं ना भाकर बी आणली घरी. ती रानची वस्ती असते शिळ भाकर खावं लागतं काय आहे. तेव्हा आता मी चालणार जेवण आता. मग आता हे नवस काय मंडळीत गेलाय त्या मायाकडे. तेव्हा वडापाव आणला ना जरा हे पाहुणे आहेत आमचं. थोड्या सुनत मावळ भाऊ रामभाऊ नाव रामभाऊ करगळ. रामभाऊ शेणबा करगळ. त्यांच्यावर आम्ही 2 वर्ष आलो त्यांच्या राहणार असतो इकडं चरायला. मीर आमची हा राहणार. तेव्हा ते पाहुणे आहेत आमचं त्यांच्याबरोबर असतो. त्याला वडापाव खातोय. दादाने आणला वडापाव. आता मी जाणार घरी. हे मित्रांनो आमच्या मुंडळ्यातला वडापाव टेस्टी वडापाव खायला बरं का. टेस्टी वडापाव मस्त मिरची आणि कांदा आणायचा होता पण कांदा आमच्या बिराडावर संपलाय. आता घरनं कांदा आणावं लागतं उद्या. कांदा नाही घरी 2-3 फुटी 2-4 फुटी कांदा येते. राजूने फोन करून सांगितलं होतं भूक लागली. वडापाव मी म्हटलं तरी म्हटलं काय दादा वडापाव तू आणायचं सांग. तर मग मीच म्हणलं तुम्हालाच खावा ना दे तुम्हाला खाली मी चालले वगैरे. सांगितलं जेवढा येतो आम्हाला भाकर आहे. ना आता अर्धा घे तुम्हाला अर्धा घे. 5 आणलं होतं बिराडावरून आल्यामुळं एक अख्खा दिला. आणि एक तीळ दादाने खाल्ला होता. भाकर जेवण झालं. दे दे अर्ध बरं अर्धा तुझं बागायचं नाही मी माझं भाग म्हणजे आमचं तुम्ही नुसतं अर्धा वडापाव नुसतं वडा वडावून खा पाहू खा मग तुझं बागायचं. तुम्ही घरी जायचंय. आता मी घरी जायचं. मी पाहिजे काय वडापाव खायला गावात काही खायला असं पोरं वडा ना तू बावाला गाडी नाही गावाला नाही. 4-5 वडापाव काय होते आपल्या दोघांचे. 5 वडापाव आणलं म्हणलं एक भाकर घेऊन या.
आता काय नाही हाताळ्याने काढून पाण्यावर टाकला झाले नाही शेतकरी तर मित्रांनो वडापाव खाल्ला आणि त्याच्यासोबत जी मिरची होती का मिरची लय तोंड बाजलो ना आणि आता शेजारी विहीर आहे आणि त्या विहिरीत आता पाणी घ्यायला आलो बरं का आपण कागद आम्ही खिशात ठेवतो आता कागद ठेवला की म्हणजे एक जण पाण्याला आलं तर एक जण मेंढका तिथं मेंढरापाशी राहतो कागदात पाणी घ्यायचं आपण पियाचं मेंढ त्या मेंढरापाशी आहे त्याला भरून ये अशा प्रकारे चला आता ते मेंढक्याला पाणी घेऊन जायचं वडापाव आणलं जणांनी ज्या फोगून दिल्या मस्त बाकी आता मी चाललोय घरी आणि आता पाणी आणून दिलं मला इरीत ना काढून बाई पाय निघतो मला काय पाय जमत नाही पाणी पितो या काफी गावात आमच्या सारल्या सकाळ आमच्या जाग्या भोगावल्या मी किस चीज की तू घमंड मत करना मेरे यारो ये प्यार भरी जिंदगी है प्यार से जिलो ये प्यार भरी जिंदगी है प्यार से जिलो ये जन्म एक बार आया है दोबारा नहीं आएगा जो भी अपना है अपना समझ के जिलो अपना समझ के जिलो ये प्यार भरी जिंदगी है प्यार से जिलो ये प्यार भरी जिंदगी है प्यार से जिलो तर मित्रांनो गाणं कसं वाटलं हिंदी मी स्वतः तयार केलंय बरं का मला कमेंट मध्ये नक्की सांगा ना या गाण्यातून काय भेटलं तुम्हाला हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा तर चला डायरेक्ट आपण वाड्यात तर हा सुंदर असा पक्षी दिसला मला त्याची शूटिंग थोडीशी केली बरं का कुठे गेली मम्मी होय मला इथे एकटी सोडून गेली होय आत्माने कुठे आपली मम्मी तुझी मम्मी कुठे आहे अनुसया कुठे आहे अनुसया कुठे गेली का रुक्मा ए रुक्मा खेळतोय
बाई पप्पा आलाय म्हणून. हाट गोड्या गोड्या आहे वय ग त्यो गोडा आहे वय गोडा आहे वय तू गोड्या कासरा धरून आली होती वय बर ते ऑटोमॅटिक सौर ऊर्जेची लाईट ऑटोमॅटिकच लागली. अयो हात कशाने बांधला या काय आणू या मोटर चालू झाली नाही. दूध काढावं लागेल आता काय सकाळचं थोडं चॉकलेट बाई कुठनं आणा गेलो मी मेंढराकडे गेलोय दिवसभर कुठनं आणायची चॉकलेट. हा गेलो होतो बाई बरं नाही आणली. तुला मागाशी मी वडापाव नाही तिला वडापाव दिला की तुला मागाशी दिला होता का नाही. तू खाल्ला का मम्मीने वडापाव खाल्ला तू खाल्ला होय मम्मीला नाही दिला तू मम्मीला नाही दिला दिला का खाल्ला का मम्मीने बी बर बर बर. आणि आपल्या रुक्मिणीला रुक्मिणी दीदीने खाल्ला होय हो. आणि रुक्मिणीला काय दिलं तू पाव दिला का वडापाव वडापाव दिला होय कुणाला दिला कुणी खाल्ला मग काय कटाळा येतोय दिवसभर चालू. वावरात गेलो होतो मगाशी रोप भिजवायचं होतं